हा साहेब, डॉक्टर साहेब. हा बोला. आम्ही सोपान दायडे बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता. किंवा जर साखर जर न खाल्ले वा समजा सबसेल कमी केली वा समजा तर साखर वाढेल का बस? सोपान आपला आवाज नीट येत नाही, जरा प्रश्न पुन्हा एकदा. हा साहेब, म्हणजे मी असा प्रश्न विचारत होता किंवा मी गोड पदार्थ न खाल्ले तर चालेल का बस? आपल्याला डायबिटीस आहे का? हो. आणि आपल्याला काय कुठल्या खाण्याबद्दल विचारताय आपण? गोड पदार्थ. गोड पदार्थ खाल्ले तर चालतील? खाल्ले तर चालतील का बस? म्हणजे सबसेल बंद किती आता आपलं डायबिटीस आणि काय स्वरूप आहे जरा सांगू शकाल? आपलं वय किती आहे सोपान? आपलं वय किती आहे? वय 35. आणि आपली शेवटची शुगर किती होती? शुगर होती 200 होती. आणि आपण आता सध्या काय औषधं घेताय? सध्या चालू आहे माझं म्हणजे डॉक्टरचं औषध. नेहमीची औषधं चालू आहेत? तोंडी घ्यायची औषधं चालू आहेत ना फक्त? हो. इन्सुलिन घेत नाही ना आपण? इंजेक्शन घेत नाही म्हणजे काय पण आहे म्हणजे माहिती. ठीक आहे, आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का? सर, सर्वसाधारण असं म्हटलं जातं की डायबिटीसच्या रुग्णांना सुद्धा 40 ते 50 ग्रॅम पर्यंत शुगर ही अलाउड असते. कितपत खरं आहे? आणि जर असं असेल तर म्हणजे सोपान ह्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, त्यांचं वय 35 आहे आणि त्यांची शुगर 200 पर्यंत आलेली आहे. आता ती अर्थात फास्टिंग किंवा पोस्ट लंच आपल्याला कळलं नाहीये, पण काय मार्गदर्शन आणि इन जनरल आपण डायबिटीसच्या रुग्णांना काय संदेश देऊ शकाल की ते गोड आधीमध्ये खाऊ शकतात का, याविषयी काय सांगते? ॲक्च्युली हा त्यांच्या दृष्टीने एक नाजूक प्रश्न आहे. गोड पदार्थांचा मोह मला वाटत नाही कोणाला आवडतो म्हणून, पण सर्वसाधारणतः डायबिटीस झाल्यानंतर गोड पदार्थ पूर्णपणे टाळले गेले पाहिजे. म्हणजे शुगर ऑफ एनी काइंड, ज्याला आपण सिम्पल शुगर्स म्हणतो, म्हणजे आपण जी शुगर चहा दूध वगैरे वापरतो किंवा कोल्ड्रिंक्समध्ये असते किंवा डायरेक्ट एनी फॉर्म ऑफ शुगर्स इन अ फॉर्म ऑफ चॉकलेट्स, केक्स वगैरे, दिस आर सिम्पल शुगर्स विच अँड दे आर डिफरंट कार्बोहायड्रेट शुगर्स विच कम फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, म्हणजे जे बाकी जे पिष्टमय पदार्थ असतात. डायबिटीस झाल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारची डायरेक्ट शुगर घेता कामा नये. ह्या रुग्णांसाठी सर्वसाधारणतः आपण आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा ज्या आपण गोळ्या चहात किंवा दुधात टाकून किंवा बाकी अन्नपदार्थ टाकून आपण त्या व्यवस्थितपणे सेवन करू शकतो, त्यांना आपण अलाउड करतो. पण मला नाही वाटत की कोणत्या प्रकारची डायरेक्ट शुगर किंवा गोड पदार्थ ते अशा प्रकारचे घ्यायला पाहिजे. आणि यांचं वय बेसिकली 35 वर्ष आहे, विच इज बॉर्डरलाईन. आपल्या देशात जो आजकाल डायबिटीस वाढतोय तो 20 ते 30 किंवा 35 वयात वाढतोय. आणि पाश्चात्य देशांपेक्षा हाच मोठा फरक आहे की हे जे रुग्ण आहेत हे पूर्णपणे टाईप 2 पण नाही आहेत आणि पूर्णपणे टाईप 1 पण नाही आहेत. यांची सुरुवात होताना त्यांना सुरुवातीला गोळ्यांना रिस्पॉन्स येतो, पण काही वेळाने, काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी त्यांना पुढे इन्शुलिनची गरज लवकर भासू शकते. ओके सर, हा झाला भाग की इन्सुलिन बद्दल आपण आता म्हणालात. इन्सुलिन बद्दल आपण आता जाणून घ्या, कारण आपल्या कार्यक्रमाचा मुख्य विषय हाच आहे की इन्सुलिनचा वापर आपण कशा रीतीने करू शकतो मधुमेहामध्ये. कारण इन्सुलिन विषयी बरेच गैरसमज आहेत. बरेच रुग्णांना डॉक्टरांनी इन्सुलिन रेकमेंड केल्यानंतर ते डॉक्टरकडे जाणं थांबवतात, अशा प्रकारचे अनुभव आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आपण आज इथून कार्यक्रमात पुढे इन्सुलिन विषयी जाणून घेणार आहोत, जो मधुमेहावरचा प्रभावी उपचार आहे. तत्पूर्वी एक फोन कॉल घेऊया. शेखर छत्रे आपल्याला काळा चौकीवरून काही प्रश्न विचारतायत. शेखर बोला. नमस्कार डॉक्टर, मी शेखर छत्रे काळा चौकीवरून बोलतोय. हा बोला सर. मला असं विचारायचं आहे, एखादा पेशंट जर इन्सुलिन डेली घेत असेल तर त्याला घरच्या घरी त्या इन्सुलिनचं प्रमाण कमी जास्त करायचं एक कळू शकतं का, आणि कुठे थांबवायचं हे कळू शकतं का? प्रश्न दुसरा असा आहे की भातामुळे डायबिटीस वाढतो का? आणि तिसरं म्हणजे स्थान तणावामुळे जो डायबिटीस होतो त्यासाठी योगामध्ये काय कुठल्या योगासन आहेत ते जरा सांगा प्लीज. धन्यवाद. थँक्यू. 3 प्रश्न आहेत त्यांचे, काय सांगता येईल सर आपल्याला? त्यांचा पहिला जो प्रश्न होता की बेसिकली घरच्या घरी इन्शुलिन चालू असताना तुम्ही काही ॲडजस्टमेंट, डोसेस ॲडजस्टमेंट करू शकता का म्हणून. बेसिकली जेव्हा तुम्हाला इन्शुलिन चालू असतं तेव्हा मी सगळ्या पेशंटना सांगितलं तुमच्याकडे आता स्वतःचं ग्लुकोमीटर घरी पाहिजे. आणि इन्शुलिन चालू असताना सर्वसाधारणतः कमीत कमी आठवड्यात एकदा तरी तुम्ही शुगर चेक केली गेली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तेवढा अधिकार नक्कीच आहे की जर शुगर एकदम कमी होत असेल, ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो, एकदम घाम येणं, चक्कर येणं, पोटात दुखणं, भूक लागणं, त्यावेळेला काहीतरी खाऊन शुगर कमी असेल डोस ॲडजस्ट करायला पाहिजे. तुमच्या डॉक्टरांशी फोनवर तुम्ही बोलू शकता आणि घरच्या घरी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. ॲक्च्युली दॅट इज रिक्वायर्ड इन ईच अँड एव्हरी थेरपी. त्याचा दुसरा जो प्रश्न होता की वातामुळे डायबिटीस वाढतो का. वात किंवा आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो त्यांनी डायबिटीस डायरेक्ट वाढत नाही, पण त्याच्यासाठी जे औषध आपण घेतो, स्टिरॉइड जे कॉमनली दिले जातात, त्यांनी डायबिटीस बऱ्याच वेळा वाढतो. आणि बऱ्याच वेळा डायबिटीस व्हायचं प्रामुख्यानं कारण हे आर्थरायटिससाठी वापरले गेलेले स्टिरॉइड सारखे औषध आहेत. बरोबर. आणि त्यांचा तिसरा जो प्रश्न होता की त्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारचे आसनं जे आहेत त्याचा काही फायदा होईल का. बेसिकली योगा, प्राणायाम, मेडिटेशन यांचा मधुमेह टाळण्यासाठी किंवा मधुमेह
कमी करण्यासाठी बराचसा वापर आता केला जातोय. आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं आणि या गोष्टी आजकाल बघतोय समाजात. पण मी तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणत्या आसनाने किंवा प्राणायामाने डायबिटीज कधी जाऊ शकत नाही. डायबिटीज असा आजार आहे की त्याला सगळ्यात अगोदर तुमची फिजिकल एक्सरसाइज किंवा ज्याच्यात शरीराची झपझप हालचाल होते ह्या प्रकारचे व्यायाम आणि त्याच्यावर योगासनं यांची जर जोड असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्या बऱ्याच चक्रासन, मयूरासन, वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आहेत की ज्यांनी ज्या आसनामध्ये तुमच्या स्वादुपिंडावर पॅनक्रियाजवर डायरेक्ट तणाव येतो किंवा एक प्रकारचा ताण येतो आणि त्यामुळे त्याचं कार्य सुधारून इन्शुलिनचा स्त्राव वाढू शकतो. अशा आसनाने त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सर, त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, आपण इन्सुलिन बद्दल आता बोलत होतो मगाशी. इन्सुलिनचा वापर कशा रीतीने केला जाऊ शकतो अशा रुग्णांसाठी? कारण इन्सुलिन दिल्यानंतर कधी कधी शुगर कमी होते किंवा कधी कधी आपल्याला तसं कंट्रोल नीट मिळवता येत नाही. तर आज कुठले काय काय डिलिव्हरी सिस्टीम्स इन्सुलिन वापरामध्ये उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला काय सांगता येईल? जसं मी तुम्हाला सांगितलं की 16 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली त्यात आणि आज अगदी मोठा फरक आला आहे. आणि तो फरक फक्त मौखिक औषधात नाही तर इन्शुलिनमध्ये सुद्धा आहे. इन्शुलिन सुरुवातीला होते ते इम्प्युअर होते, मग प्युअर इन्शुलिन्स आले, मग ह्युमन इन्शुलिन्स आले. आणि तिथे गोष्ट थांबणे, कन्व्हेन्शनल ज्या सिरिंजेस आहेत ज्याने आपण इन्शुलिन घेतो तो घेताना बराच त्रास होतो, बऱ्याच वेळा तिथे ब्लड येतं, गाठी येतात. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इन्शुलिन व्यवस्थित जाण्यासाठी, ॲक्युरेट डोस जाण्यासाठी आणि पेनलेस इंजेक्शन होण्यासाठी इन्शुलिन पेन्सची निर्मिती झाली. त्याला आपण इन्शुलिन डिलिव्हरी सिस्टीम्स म्हणतो. सो या ठिकाणी आपण बघू शकाल की वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुलिन पेन्स आता बाजारात उपलब्ध आहेत. आणि एका रिसेंट स्टडीमध्ये दिसलं की भारतात सुद्धा 30% लोक आज इन्शुलिन पेन्सने इन्शुलिन घेत आहेत. आणि ते ह्या विविध प्रकारचे इन्शुलिन पेन्सचे ऑप्शन्स आज आपल्याला उपलब्ध आहेत. आणि ह्या पेन्समुळे इन्शुलिन घेणं एकतर सोपं होतं, इन्शुलिन ॲक्युरेट डोस जातो, याच्यात डोस डायलिंग सिस्टीम असते. आणि इंजेक्शन ज्या ठिकाणी घेतो त्या ठिकाणी लोकल रिॲक्शन हे ॲब्सोल्युटली कमी प्रमाणात होते. आणि ह्यापुढेही जाऊन इन्शुलिन डिलिव्हरी सिस्टीममध्ये आता एक रिव्होल्युशन झालं आहे की एक विचार आला की आपण जर इन्शुलिन बाहेरून जे देतोय त्या इन्शुलिन घेण्यामध्ये बऱ्याच वेळा 3 ते 4 वेळा इंजेक्शन घ्यायला लागतं. बऱ्याच वेळा साखर कमी होते, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, त्या इन्शुलिन घेऊनही साखर कंट्रोलमध्ये राहत नाही. तर त्यापुढे रिसर्च सुरू झाले की काय आपण इन्शुलिन अशा प्रकारे देऊ शकतो की जे आपल्या शरीरात तयार होतं, विच इज कॉल्ड एज आर्टिफिशियल पॅनक्रियाज. आणि या आर्टिफिशियल पॅनक्रियाजची निर्मिती काही वर्षापूर्वी झाली. त्याला आपण इन्शुलिन पंप्स म्हणतो. ह्या इन्शुलिन पंप म्हणजे दुसरं काही नसून आपल्या शरीरात इन्शुलिनची 2 प्रकारची जरूर असते. वन इज बेसल डिलिव्हरी, जे 24 तास शरीरात इन्शुलिन पॅनक्रियाजमधून आपल्या रक्तात येत असतं. आणि जेव्हा काही आपण खातो त्याबरोबर जी साखर वाढते त्याचा कंट्रोल करण्यासाठी जे इन्शुलिनची डिलिव्हरी व्हायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज बोलस डिलिव्हरी. बरोबर. ह्या दोन्हींचं मिश्रण कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या इन्शुलिन इंजेक्शनने आपण करू शकत नाही. या सगळ्यांचा विचार करून काही वर्षांपूर्वी इन्शुलिन पंप्सची आपल्याला निर्मिती झाली. आणि भारतात सुद्धा इन्शुलिन पंप्स आता फ्रीली वापरले जाऊ शकतात. आणि अशा इन्शुलिन पंप्सची निर्मिती झाल्यानंतर ह्यामध्ये जर आपण तुम्ही बघितलं, याला आपण आर्टिफिशियल पॅनक्रियाज यासाठी म्हणतो की ह्यामध्ये हा पंप एक साध्या पेजरसारखा आपल्या पोटावर बाहेरच्या बाजूला आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो. ह्याला वापरासाठी एक इन्शुलिन रिझर्वायर आत असते ज्याच्यात आपण इन्शुलिन भरून त्याच्यात ठेवू शकतो. इट्स अ स्मॉल कॉम्प्युटर. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगची फॅसिलिटी असते. दर 5 मिनिटाला त्याच्यात ग्लुकोज आपली किती आहे रक्तातली त्याचं रिडिंग येतं. एक दिवसात 288 वेळा ही साखर मोजली जाते. आणि त्याचबरोबर 3 तासाचा, 6 तासाचा, 12 तासाचा, 18 तासांचा वेगवेगळ्या प्रकारचा ग्राफ याच्यात कंटिन्युअस येत असतो. आणि ह्यामध्ये अलार्म असतात. शुगर एकदम कमी झाली किंवा एकदम जास्त झाली तर त्याच्यात अलार्म्स आहेत, विच आर सेन्सिटिव्ह अलार्म्स विच विल मेक यू अवेअर की साखर फार कमी किंवा फार जास्त होते. आणि एक साध्या अशा निडलनी इथे कम्युनिकेट करून ह्या आपल्या पोटाच्या बिंबीच्या बाजूला हे कॅन्युला ठेवला जातो, जो तुम्ही असताना सुद्धा त्याच्यावर वॉटरप्रूफ तुम्ही त्याच्यात स्विमिंग करू शकता, आंघोळ करू शकता, एक्सरसाइज करताना तुम्हाला फॅसिलिटी तुम्ही काढून ठेवू शकता. अँड इट इज समथिंग रिव्होल्युशन इन डायबिटीज थेरपी. ओके, आपण इथे